नमस्कार, मी श्वेता राजू शिर्के. लोकवृत्तामध्ये आपले स्वागत. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. कडून समृद्धी जाधव विरोधात कोण उभे राहणार का? धरणांनी ओलांडली गेल्या वर्षाची सरासरी. तारळी वगळता सर्वच धरणांमध्ये समाधानकारक वाढ. सिव्हिलमध्ये गंभीर रुग्णांचा जीव टांगणीला. फिजिशियन नसल्यामुळे रुग्णांची थेट पुण्याला रवानगी. आयसीयू विभाग वाऱ्यावर. गणेश मूर्ती 30% महागल्या. सार्वजनिक मंडळाचे बजेट कोलमडणार. आता आपले आवडते बातमीपत्र पहा आपल्या मोबाईलवर. फक्त एक क्लिक करा आणि टाईप करा लोकवृत्त. वाईमधील चांदक गुळूम ओढा देशातील आगळावेगळा रोल मॉडेल. बातमीपत्र सविस्तर. नागठाणे जिल्हा परिषद गटाच्या रिक्त जागेसाठी पोटनिवडणुकीचा बिगुल वाजला आहे. खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या सातारा विकास आघाडीमधून समृद्धी जाधव यांचे नाव निश्चित झाले असून त्यांच्या विरोधात कोण उभे राहणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले गटाचे जिल्हा परिषद सदस्य किशोर ठोकळे हे नागठाणे गटातून निवडून आले होते. त्यांनी नुकताच राजीनामा दिला होता. त्यानुसार निवडणूक आयोगाने या रिक्त जागेसाठी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. एकही अर्ज दाखल झाला नसून अतित येथील समृद्धी जाधव यांनी एक अर्ज खरेदी केला असल्याची माहिती तहसीलदार कार्यालयातून देण्यात आली आहे. दिनांक 12 ऑगस्ट उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. त्याच दिवशी निवडणुकीचे खरे चित्र स्पष्ट होणार आहे. जिल्ह्यात दरवर्षीपेक्षा महिनाभर उशिराने पावसाला सुरुवात झाली असली तरी धरणांनी गेल्या वर्षीपेक्षा सरासरी ओलांडली आहे. जिल्ह्यात दरवर्षी 7 जून पासून पावसाला सुरुवात होत असते. सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडले अशी शक्यता हवामान खात्याने मे महिन्यातच वर्तवली असल्याने सातारकर सुखावले होते. मात्र जूनने निराशा केल्याने सर्वांच्या तोंडचे पाणी पाळले होते. त्यानंतर जुलैला पहिल्याच आठवड्यात चांगला पाऊस झाला. त्यानंतर 15 दिवसांची विश्रांती घेतली होती. आश्लेषा नक्षत्राने जिल्ह्यातील धरणांना तारळे असून 4 दिवस पडलेल्या मुसळधार पावसामुळे सर्वच धरणे तुडुंब भरली आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील धरणांमधून 59,205 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे नद्या तुडुंब भरून वाहत आहेत. MBBS डॉक्टरांकडून योग्य उपचार केले जात नसल्याच्या तक्रारी सिव्हिलमध्ये असून कित्येक महिने या जागाच रिक्त आहेत. त्यामुळे गंभीर रुग्णांचा जीव टांगणीला लागला आहे. सातारा सिव्हिलचा राज्यात नावलौकिक आहे. त्यामुळे आजपर्यंत अनेक पुरस्कारांनी रुग्णालयाला गौरवण्यात आले आहे. परंतु आता रुग्णालयाला उतरती कळा लागली आहे. रुग्णालयातील पूर्ण कारभार ढेपाळला असून वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष व डॉक्टरांची मनमानी यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. डॉक्टर वेळेत न आल्याने रुग्णांना ताटकळत बसावे लागत आहे. अगोदरच डॉक्टरांची संख्या कमी, त्यात फिजिशियनच्या जागा रिक्त असल्याने रुग्णांना अनेकदा खासगी रुग्णालयाचा रस्ता धरावा लागत आहे. रुग्णालयातील डॉक्टर व अधिकारी यांच्या इतर जिल्ह्यांमध्ये बदल्या होतात, पण साताऱ्यात मात्र कोणताच अधिकारी किंवा डॉक्टर येत नाही. त्यामुळे दिवसेंदिवस रुग्णालयाचा स्टाफ कमी होत आहे. याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून योग्य पाठपुरावा होत नसल्याने जागा रिक्तच राहत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे कार्यरत असलेल्या डॉक्टरांवर तणाव येत आहे. रुग्णालयात फिजिशियनची महत्त्वाची भूमिका असते. सर्वच विभागात हे डॉक्टर महत्त्वपूर्ण घटक असतात, पण सातारच्या सिव्हिलमध्ये हे डॉक्टरच नसल्याने रुग्णांवर योग्य उपचार होत नाहीत. तसेच एखादा गंभीर आजार असल्यास केस पेपरवर थेट पुण्याला जाण्याचा सल्ला देण्यात येतो. गोरगरीब रुग्णांना आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने पुण्याला जाणे परवडत नाही. त्यामुळे हे रुग्ण नाईलाजास्तव ती उपचार पद्धती स्वीकारून सिव्हिलमध्येच थांबत असतात. त्यामुळे अनेकदा रुग्णांना जीवाला मुकावे लागते. गणरायांच्या आगमनासाठी काहीच दिवस राहिले असून चालू वर्षी गणपती मूर्ती सजावटीचे साहित्य यामध्ये सुमारे 30% दरवाढ झाली आहे. महागाईची झळ सर्वच घटकांना बसत आहे. गणेश मूर्ती निर्मितीचा खर्च वाढत चालला आहे. सार्वजनिक गणेश मंडळांना यावर्षी जादा दराने मूर्ती खरेदी करावी लागत आहे. मूर्ती बनवणाऱ्या स्थानिक कलाकारांसोबतच उत्तर भारतीय कलाकारांची संख्या मोठी आहे. कलाकारांची कमतरता व कच्च्या मालाचे दर वाढल्यामुळे मूर्तीच्या किमतीमध्ये 30% वाढ झाली आहे. देखाव्याच्या साहित्यात 40% वाढ झाली आहे. त्याचबरोबर गणेशोत्सव काळात लागणारे मंडप, पत्र्याचे छत, साऊंड सिस्टीम, लाईट सिस्टीम याच्या भाड्यामध्ये 25% वाढ केली आहे. वाहतुकीचा खर्च जवळपास 20% वाढला आहे. सर्वच घटकांच्या दरवाढीमुळे
सार्वजनिक मंडळाचे आर्थिक बजेट कोलमडणार आहे। आवडते लोकवृत्त बातमीपत्र आता आपल्या मोबाईलवर तर जगाच्या पाठीवर कुठेही बघता येणार आहे। रोजच्या ताज्या घडामोडी आपण व्हॉट्सअप, फेसबुक आणि यूट्यूबवर बघू शकणार आहोत। सध्या सोशल मीडियाचे युग आहे। लोकांना आपल्या व्यस्त दिनचर्येमुळे टीव्ही बघायला वेळ मिळत नाही, मात्र मोबाईल, त्यातही स्मार्टफोन सध्या सर्वत्र वापरला जात आहे। व्हॉट्सअप, फेसबुक आणि यूट्यूब हे ॲप्लिकेशन सध्या लोकप्रिय झाले आहेत। आपले आवडते बातमीपत्र लोकवृत्त आता रोज ताज्या बातम्या आपल्या मोबाईलवर बघायला मिळणार आहेत। त्यासाठी केवळ फेसबुक आणि यूट्यूबवर जाऊन लोकवृत्त स्मॉल लेटर मध्ये टाईप करायचे आहे। फेसबुकवर लोकवृत्त पेजला लाईक करा, तसेच यूट्यूबवर लोकवृत्त सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट सातारा जिल्ह्यातील बातमीपत्रांसाठी। आपल्या प्रतिक्रियेचेही आम्ही नक्कीच स्वागत करू। वाईमधील चांदक गुळूम हा ओढा जोड प्रकल्प देशातील आगळावेगळा रोल मॉडेल ठरला आहे। सध्या झालेल्या पावसाने या ओढा जोड प्रकल्पाने गुळूमचा पाझर तलाव ओव्हरफुल झाला आहे। हा तलाव भरून सध्या वाहतोय। या ओढा जोड प्रकल्पाने गुळूम ग्रामस्थांच्या चेहऱ्यावरील पाण्याच्या चिंतेच्या जागी आनंद फुलवला आहे। महाराष्ट्राचे राज्यपाल सी विद्यासागर राव आणि राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळाचे अध्यक्ष एस रामादुराई यांनी मे 2015 मध्ये चांदक गुळूम ओढाजोड प्रकल्पाला अचानक भेट देऊन प्रशासनाच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली होती। या प्रकल्पाची माहिती आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले। सध्या ओसंडून वाहणारा गुळूमचा तलाव आणि त्यापेक्षा ग्रामस्थांच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहणारा आनंद हे जलयुक्त शिवार अभियानाचे यश आहे। चांदक गुळूम ओढा जोड प्रकल्प पाण्याबरोबरच ग्रामस्थांच्या चेहऱ्यावर हा आनंद ओव्हरफुल केला आहे। हेच या प्रकल्पाचे रोल मॉडेल म्हणावे लागेल। आणि ह्या वर्षी थोड्या प्रमाणात पाऊस झाला तरी आमचं धरण बऱ्यापैकी वडाजोड प्रकल्पामुळे भरले गेलेलं आहे आणि ह्याचा फायदा आम्हाला पिण्यासाठी आणि तसंच शेतीसाठी उपयोगी होणार। हे पाणी, हे धरण एकदा भरलं की ह्याचं पाणी वड्यांमध्ये जातं आणि त्या वड्यांमधून विहिरी भरल्या जातात। त्याचा पुढं आम्हाला फायदा होतो शेतीसाठी। मला आज सांगायला खूपच आनंद होतोय, कारण आम्ही जे एक महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट हाती घेतला होता जलयुक्त शिवार अभियानांतर्गत गुळूम चांदक ओढाजोड प्रकल्पाचा, तर ह्या कामाचं आज ॲक्च्युली रिअलमध्ये उद्घाटन आज झालं होतं। म्हणजे 1 वर्षापूर्वीच हे काम पूर्ण झालं होतं, 1-1.5 वर्षापूर्वीच, परंतु काही आम्ही पाऊस पडला नाही गेल्या वर्षी, त्यामुळे ह्याचा सक्सेस काही आपल्याला बघता आला नाही। पण आज आता खरोखरच आपल्याला ह्याचं यश आता पाहता येत आहे। त्याच्यामध्ये सगळ्यांचे प्रयत्न ह्याच्यात आहेत सहभागी। अगदी जिल्हा आमचे जी मुख्य कार्यकारी अधिकारी जे श्रीकांत सरांपासून कलेक्टर सर, प्राण सर आणि आमची सगळ्यांची टीम, आमची पंचायत समितीची सगळेच ग्रामस्थान, ह्यांचं सगळ्यांचं मिळून एकत्रित प्रयत्नातून ह्यांना हे सगळे जर एकत्र आले तर काय करू शकतात ह्याचं हे एक उदाहरण आहे। ह्याच्यामध्ये खूप अडचणी आल्यात, म्हणजे असं काही अगदी सहजासहजी ही काही गोष्ट झालेली नाही आहे। तर अनंत अडचणींचा सामना करून आम्ही सगळ्यांनी एकत्रित प्रयत्नाने एकाच इच्छेनं भरून सगळ्यांनी हे केलेलं आहे। त्यामुळे आज सगळ्यांचंच यश आहे। ॲक्च्युली आज म्हणजे असं सेलिब्रेट करण्याची इच्छा होती, तर चांगलं वाटतंय। तर ह्या जे पाणी आता पावसाचं म्हणजे निसर्ग जेव्हा येतो आणि भरभरून देतो त्याचे ह्या वर्षी पाहायला मिळालं की, कारण 1.5 वर्ष झाला हा प्रोजेक्ट पूर्ण होऊन, पण ह्या वर्षी जी पावसाची परिस्थिती पाहिली तर पाऊस म्हणजे पाण्याचा आम्हाला नेहमीच सामना करावा लागायचा, पण हा पाण्याचा सामना म्हणजे आम्ही अनुभवले, भोगले, तर ह्या प्रत्येक थेंबाचा आम्ही चांगल्या पद्धतीने उपयोग करू, पाण्याचा गैरवापर होणार नाही ह्याची देखील काळजी घेऊ आणि ह्या पाण्याचा उपयोग चांगल्या पद्धतीने म्हणजे सेंद्रिय शेती असेल, चांगले उपक्रम किंवा शेतामध्ये देखील ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब करू असं मी ह्या ठिकाणी आश्वासन देते। धन्यवाद। तयार केलेला आहे आणि तो यशस्वीरित्या करून आज गुळूमसारखं टंचाईग्रस्त गाव असणारं ह्या गावाला मी पूर्णपणे टंचाई मुक्त केलेलं आहे। आणि यासाठी जो प्रकल्प आम्ही जो केला तो चांदकच्या बंधाऱ्यामध्ये ओढ्यावर असणारा जो बंधारा आहे त्या बंधाऱ्यामधील वाया जाणारे पाणी हे आम्ही बंदिस्त पाईपद्वारे गुळूमच्या पाझर तलावात आणून सोडलेलं आहे। ह्या प्रकल्पाची लांबी म्हणजे पाईपची जी लांबी आहे ते 1130 मीटर आहे आणि जवळजवळ 498 क्युबिक मीटरचा जो गुळूमचा पाझर तलाव आहे त्याच्यामध्ये हे पाणी आम्ही सोडलेलं आहे। आणि आजची परिस्थिती अशी आहे की पूर्ण हा तलाव त्या पाण्याने भरलेला आहे आणि सांडव्यावरून सुद्धा पाणी वाहलेलं आहे आणि हेच आमचं यश आहे। या यशामध्ये
मुख्यतः माननीय आपल्या सातारा जिल्ह्याचे माननीय जिल्हाधिकारी साहेब अश्विन मुदगल साहेब वेगवेगळ्या स्रोतातून आम्ही 85 लाख रुपये एकत्रित करून सर्व लोकसहभागातनं ही रक्कम एकत्रित करून आम्ही हा प्रकल्प साकार केलेला आहे आणि आज ह्या प्रकल्पाचं एक यश आम्ही आमच्या डोळ्याने पाहतो आहे. खूप मनाला आनंद होत आहे, समाधान होत आहे. आज गुळूम चांदकसारखं दुष्काळी गाव असणारं, ज्या ठिकाणी दरवर्षी टँकरशिवाय पिण्याच्या पाण्यासाठी दुसरी काही उपाययोजना नव्हती, पाणीपुरवठा योजना असून सुद्धा त्या ठिकाणी 2 विहिरी आहेत पाणीपुरवठ्याच्या, पूर्णपणे कोरड्या जात होत्या आणि जवळजवळ 20-21 खाजगी विहिरी आहेत पाझर तलावाच्या खाली, तर त्याही पूर्णपणे कोरड्या जात होत्या. पण आज परिस्थिती अशी आहे की 100% तो तलाव भरलेला आहे. अतुल मेहत्रे, तहसीलदार वाई. आज आपण चांदक गुळूम या ओढाजोड प्रकल्पाच्या प्रत्यक्ष ठिकाणावर आहोत. गेले 2 दिवसामध्ये वाई तालुक्यामध्ये जो पाऊस समाधानकारक झालेला आहे, त्या पावसामुळं माननीय जिल्हाधिकारी श्री अश्विन मुदगल साहेब यांच्या संकल्पनेतून, त्यांच्या मार्गदर्शनातून आणि त्यांनी केलेल्या अथक परिश्रमातून, त्याचबरोबर तत्कालीन प्रांताधिकारी रवींद्र खेबुडकर व तत्कालीन तहसीलदार सदाशिव पडदुने, त्याचबरोबर उपाभियंता साठेसाहेब, या सर्वांनी गेल्या वर्षी या प्रकल्पाचं काम पूर्ण केलेलं आहे. वास्तविक पाहता या गावाला गेली 7 ते 8 वर्ष सतत टँकर चालत होता आणि गेल्या 9 वर्षामध्ये या पाझर तलावामध्ये पाणी आलेलं नाही. परंतु मागच्या 2 दिवसामध्ये समाधानकारक पाऊस झाल्यामुळे आपल्याला या ओढाजोड प्रकल्पातून पाईपलाईनद्वारे हे पाणी या गुळूमच्या पाझर तलावामध्ये आलेलं दिसतं आहे. भविष्यात या प्रकल्पामुळं या गावाला लागणारा जो पिण्याच्या पाण्यासाठीचा टँकर आहे, तो टँकर बंद होणार आहे आणि त्याचबरोबर या परिसरातील असणाऱ्या विहिरींना ही त्यांची पातळी समाधानकारक वाढ झालेली आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांमध्येही या प्रकल्पामुळं अतिशय समाधानाचं आणि आनंदाचं वातावरण आहे. हे होते आजचे लोकवृत्त. उद्या पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रामध्ये. तोपर्यंत नमस्कार.